कोरम मॉलमध्ये नाच ग घुमा चित्रपटाचे प्रमोशन, मराठी कलावंतांसह चाहते झाले मंत्रमुग्ध। शर्मिष्ठा राऊत, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव असे मराठी सिनेमातील दिग्गज मंडळी आणि बालकलाकार मायरा वैकुल यांच्या उपस्थितीत त्यांचा आगामी मराठी चित्रपट नाच ग घुमाचं स्क्रीनिंग करण्यात आलंय। या कार्यक्रमाचं आयोजन विन प्लसचे प्रसिद्ध ठाण्यातील उद्योजक वैभव पाटील व केटू फॅशनच्या केतकी शहा यांनी केले होते। यावेळी मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते आणि दिग्गज कलाकार, माध्यम प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत चाहत्यांमध्ये उत्साह संचारलेला पाहायला मिळाला। पडद्यावर साकारलेली जादूची झलक पाहण्यासाठी सर्व उत्सुक आहेत। नाच ग घुमा या चित्रपटाच्या कलाकारांसोबतच चाहत्यांच्या गर्दीत उत्साह संचारला होता। संध्याकाळचं खरे आकर्षण ठरले ते नाच ग घुमा चित्रपटाचा खास शो। डायनामिक जोडीने त्यांच्या अविश्वसनीय नृत्य चालीचं प्रदर्शन करत स्टेजवर जाताना चाहत्यांना चित्रपटांच्या फूट टॅपिंग म्युझिकल नंबरचं दर्शन घडलंय। नाच ग घुमा हा आज आपल्याकडे इथे प्रीमियर शो आपण ठेवलेला आहे, जो खास आपण महिला वर्गासाठी ठेवलेला आहे महाराष्ट्र दिनानिमित्त। मी केटू फॅशन क्लोजेटची सर्वा केतकी शहा मुक्केरवार आम्ही हा शो इथे आयोजित केलेला आहे आणि आपले स्पॉन्सर्ड आहेत विन प्लस बाय वैभव पाटील, त्यांनी या शोला स्पॉन्सर केलेला आहे। आमची इच्छा एकच आहे, ज्या आपल्या सगळ्या एक घुमा आहेत, ज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप जास्त व्यस्त असतात, त्यांच्यासाठी हा स्पेशल दिवस आमच्याकडून। मूळ उद्देश काय होता या कार्यक्रमाचा? ह्या कार्यक्रमाचा उद्देश हाच की त्यांच्या प्रेमामुळे आज आम्ही जे एक छोटंसं रोपटं लावलं होतं ते इतकं मोठं झालेलं आहे आज। तर आमचं होतं की कुठेतरी सर्कल शुड बी कम्प्लिटेड, आपणही त्यांना काहीतरी ग्रॅटिट्यूड वेनी काहीतरी देता आलं पाहिजे। मग असा पिक्चर, तोही सेलिब्रिटीजच्या सानिध्यात आपल्याला जर एकत्र एन्जॉय करता येत असेल तर का नाही। महिलांना काय संदेश देता ह्या? महिलांना तर मी संदेश हाच देणार की जगा जगा आणि जगा, प्रत्येक क्षण जगा। तुम्हाला जेव्हा वाटतंय की हा दिवस आपला आहे तर स्वतःसाठी जगून घ्या, कारण का कितीही आपण बोलू तरी महिलांचा जो एक कार्यकाळ असतो, दे आर व्हेरी डेडिकेटिव्ह इन देअर पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ। तर आजच्या दिवशी मी त्यांना हाच संदेश देईन, तुम्हाला जे वाटतंय ना, तुमच्या मनात जे येतंय, कसलाही पुढचा मागचा विचार करू नका आणि जगा। खरंच नक्कीच हा नाच ग घुमाचा जो शो आम्ही ऑर्गनाईज केला आहे त्याचं मूळ उद्देश जर तुम्ही जाणून घेणार तर खूपच आनंदाचा असा विषय आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो शो असणार आहे, हा जो मूवीज आहे, हा लिटरली स्त्रियांवर आधारित आहे। त्यामुळे स्त्रियांसाठी फायनान्शियल अवेअरनेस असो किंवा विमन एम्पॉवरमेंट असो, यासारख्या गोष्टींसाठी आम्ही हे जे शोज हे आजच्या दिवशी पहिल्यांदा ऑर्गनाईज केले। असे शोज आम्ही वारंवार इथे ऑर्गनाईज करणार आहोत। सो हा एक मेजर उद्देश आहे की विमन एम्पॉवरमेंट आणि फायनान्शियल अवेअरनेस हा एक मेजर मुद्दा आमचा इथे असणार आहे। पाटील साहेब, तुम्ही शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहात, मराठी लोकांचं प्रमाण शेअर मार्केटमध्ये फार कमी आहे, काय बोलता? तुम्ही जे म्हणताय ना त्यामध्ये कुठेतरी मी असं म्हणेन की शेअर मार्केटमध्ये आहे ना मराठी लोकांचं प्रमाण कमी आहे, हे कुठेतरी आता चुकीचं ठरतं आहे। खूपच चांगल्या अशा मोठ्या संख्येने आजकाल मराठी लोक शेअर मार्केटमध्ये येत आहेत, परंतु विषय असा की त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचत नाही आहे। योग्यरित्या त्यांच्यापर्यंत जर माहिती पोहोचली तर मराठी माणूससुद्धा शेअर मार्केटमध्ये आटकेपार झेंडे रोवू शकतो, हे मी इथे 100 ने 1000% तुम्हाला सांगतो। पण आता विषय असा आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं? तुम्हा आमच्यासारख्या लोकांकडूनच आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो। तर मी तुम्हाला अपील करेन की आपल्या ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमाने आपण घरोघरी जाऊया, प्रत्येक व्यक्तीकडे जाऊया आणि शेअर मार्केटचं असेल किंवा फायनान्शियल अवेअरनेसचं असेल, प्रत्येक नॉलेज आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि घरोघरामध्ये एक श्रीमंत व्यक्ती झालाच पाहिजे, हा एक उद्देश घेऊन आपण पुढे जाऊया। शेअर मार्केटचे क्लासेस पण तुम्ही घेताय? येस, नक्कीच। खरंच खूपच असं एक मोठं एक कार्य आमच्याकडून परमेश्वराच्या कृपेने घडतं आहे की शेअर मार्केटसारख्या विषयाला आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो आहे। शेअर मार्केटमध्ये बघा, माझा मुळात प्रश्न हाच असतो की शेअर मार्केट किंवा कुठलंही नॉलेज असेल, आज इंटरनेट असो किंवा ह्या जगामध्ये इझिली अवेलेबल आहे, परंतु प्रॉब्लेम हा होतो की त्या नॉलेजला योग्यरित्या आपल्याला कुठेतरी घेऊन जाता येत नाही। त्यामुळेच आपण काय करतो की शेअर मार्केट या विषयाला एक सरळ रेषेने घेऊन जाऊन, एका चांगल्या अशा वेमध्ये घेऊन जाऊन त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। लोकांना त्यामध्ये कशा पद्धतीने पुढे जाता येईल ह्यासाठी जे करता येईल ते सगळं करण्याचं आम्ही काम करतो आहे। सो एक खूप अशी चांगली अशी गोष्ट आम्ही लोकांसाठी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मी लोकांना आमंत्रित करेन की या तुम्ही आणि ह्या गोष्टीचा एक फायदा करून घ्या। सो खूपच चांगला असा फायदा नक्कीच त्यांना होऊ शकतो। तर तुम्ही ठाण्यामध्ये राहता, पुढे वाटतं तुमची कशी असते? जी नक्कीच। सो ठाण्यामध्ये आता आम्ही शेअर मार्केटचं प्रशिक्षण असेल, नॉलेज असेल, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही कार्य करतच आहोत। पण त्या व्यतिरिक्त देखील आम्ही आता असा एक विचार करतो आहे की नवी मुंबई असो, पुणे असो किंवा इतर कोणते मेट्रोपॉलिटन सिटीज असो, त्यामध्येही आम्ही पुढे जाऊन लोकांपर्यंत शेअर मार्केटचं नॉलेज देण्याचं काम करणार आहोत।
सो खूपच आनंदाचा असा दिवस आहे, क्षण आहे की ज्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शोचं ऑर्गनाईज केलं. विमेन एम्पॉवरमेंट असो, हा एक तर पहिला आपला शो असणार आहे आणि यानंतर आपण पुढे जाऊन अनेक असे शोज करणार आहोत ज्याने फायनान्शियल अवेअरनेस असो, विमेन एम्पॉवरमेंट असो, यासारख्या गोष्टींना आपण प्राधान्य देणार आहोत. आमच्या उत्सवात तुम्ही सामील झालात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आमच्या लेखिकेने सकाळी एक मस्त वाक्य म्हटलंय, घुमोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. घुमोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर सगळ्या घुमांना. थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून इथे हजर झालात आणि यस, आता आजपासून आपण खऱ्या अर्थानं घुमोत्सव साजरा करणार आहोत, कारण संपूर्ण महाराष्ट्रात नाच व घुमाचे 1300 शो लागले. खूप चांगला रेकॉर्ड आहे हा आणि मराठी चित्रपटाने एवढा सुंदर काळ बघायला मिळतोय आणि त्यामध्ये बायकांचा मोठा हात आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. विन विन प्लस यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. आम्ही होम मिनिस्टर कार्यक्रमात गेलो, आम्ही हसताना हसायलाच पाहिजे नावाच्या कलर्स मराठीच्या शोवर गेलो. तिथे आमचे जे काही कॉस्ट्युम्स आहेत ते केटूने म्हणजेच केतकी शहाने आमच्यासाठी सगळ्यांसाठी डिझाईन केलेले, त्यामुळे तिचे मनपूर्वक आभार. जसं नम्रता म्हणाली की आमचं अर्धकुटुंब पुण्यामध्ये आहे, कारण तुमच्यासारख्या गोड गोड घुमा तिथे पण वाढ बघतायत. तर आमचं असं ठरलं होतं की इकडे येताना आमच्या नमाला आणि सुप्रियाताईला, आमच्या ज्या लीड आहेत त्यांना इथे घेऊन यायचं आणि ही आमची माया जी ट्रेंडिंग आहे आणि सुपर डुपर हिट आहे या माळ्याला घेऊन इकडे यायचं. आणि खास तुमच्यासाठी आम्ही 6 मित्रांनी मिळून ही फिल्म प्रोड्यूस केलेली आहे. मी, माझे पती तेजस देसाई, त्यानंतर मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी आणि स्वप्नील जोशी आणि तृप्ती पाटील. तर या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि आम्ही सगळ्यांना एक आवाहन करतो, तुम्हालाही सांगतो, तुमच्याही कुटुंबियांना सांगा, तुम्ही फिल्म बघा, पण तुमच्याबरोबर तुमच्या घरातल्या घुमाला म्हणजेच तुमची जी मदतनीस आहे, हेल्पर आहे, तिला घेऊन सुद्धा ही फिल्म तिला दाखवा. एका ह्याच्यावरती म्हणजे काहीतरी वेगळं की माझा पहिला मूवी आहे हा. आणि मी महिलाला प्रश्न विचारला. आम्ही होम मिनिस्टर झी मराठीच्या कार्यक्रमात गेलो, बघा असायलाच पाहिजे नावाच्या कलर्स मराठीच्या कार्यक्रमात गेलो. तिथे आमचे जे काही कॉस्ट्युम्स दिसत आहेत ते सगळे कॉस्ट्युम K2चे म्हणजे केतकी शहाने आमच्या सगळ्यांसाठी डिझाईन केलेले आहेत. कमाल. आणि ते कपडे वेअर केल्यानंतर कसं वाटतं, हवं जर की किंवा काय मला असे कपडे खूप आवडतात. खूप मजा येते मला.